पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान आहे। पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणार असं पंतप्रधान बोललेले आहेत। भारतीय लष्करावर देशाला पूर्ण विश्वास आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होती। तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रीय सल्लागार देखील उपस्थित होते अजित डोवाल। आणि यावेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक मोठं विधान समोर येतंय। पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणार, भारतीय लष्करावर संपूर्ण देशाला विश्वास आहे। त्यामुळे आता भारताकडनं काय रणनीती आखली जाते, भारताकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मोठं विधान समोर आलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक देखील काही वेळापूर्वीच तिथं सुरू होती। नौदल, हवाई दल, ते तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान समोर आलेलं आहे। पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणार, भारतीय लष्करावर देशाला पूर्ण विश्वास आहे असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। आता भारताकडून नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जातं आणि केव्हा दिलं जातं ते बघणं महत्त्वाचं आहे। जवळपास तासभर ही बैठक चाललेली आहे। कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा असं देखील पंतप्रधान बोललेले आहेत। भारतीय सैन्याच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास व्यक्त केलेला आहे। दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा आता पंतप्रधान मोदींनी संकल्प केलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण या बैठकीत काय निर्णय होतोय संपूर्ण देशाचं लक्ष होतंय। आता जे पंतप्रधानांचं वक्तव्य आहे ते पाहता आता कधी कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, काय सांगाल? गिरीश, हा थेट दहशतवादाला उत्तर आहे। अगदी आपल्याला माहिती होतं की जवळपास इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेत आहेत, तर कुछ तो बडा होने वाला है। आणि याच्यातूनच जी महत्वाची माहिती समोर येते, नरेंद्र मोदी यांनी सैन्याला वेळ आणि टार्गेट ठरवावं असं सांगितलेलं आहे। आणि सैन्यावरती एक मुभा आहे, तुम्हाला संपूर्ण सूट आहे, म्हणजे तुम्हाला सूट दिलेली आहे। तुम्ही जी कारवाई करायची ती करा। तुमच्या मागे भारत सरकार, पंतप्रधान मोदी म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे। आणि दहशतवादाला आपल्याला चोख प्रत्युत्तर द्यायचंय, जोरदार प्रत्युत्तर द्यायचंय, हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत बोलून दाखवली। जवळपास 1.5 तास ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतलेली आहे। अगदी। आणि शिवाजी, मुख्य म्हणजे पंतप्रधानांनी तिन्ही संरक्षण दलांना मोकळीक दिलेली आहे। त्यामुळे आता कुछ तो बडे होने वाला आहे, काय मोठं घडतंय ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। लष्कराला निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं नरेंद्र मोदी बोललेले आहेत। त्यामुळे आता कधी कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे। सैन्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं देखील पीएम मोदी बोललेले आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। या बैठकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष होतं।